गारमेंट व्यवसायासाठी सर्व प्रकरण मंजूर झाली आहेत असे असताना बँक ऑफ इंडिया ही शाखा 10 लाख रुपये मंजूर करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील काखे तालुका पन्हाळा येथील दीपाली कदम या 3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। अंजली कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष। ह्या दीपालीताई कदम, राहणार काके, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, ह्यांनी गारमेंटसाठी वारणा कोडोली इथे 10 लाखाचं लोन केलेलं आहे। पण तिथं घाटगे मॅडम म्हणून ज्या आहेत त्यांनी स्वतःच्या मिस्टरांचे 1.5 कोटीचं लोन केले, ते लोन त्यांना दिले पण ह्या ताईंचं 10 लाखाचं लोन त्या देणं झाल्यात। आणि त्याचं कारण आहे फक्त जातीवाद आणि राजकारण। आणि त्यांनी म्हणजे तिथे विनायक खैरे म्हणून एक साहेब आहेत, ते म्हणतात की आम्हाला 6 महिन्याचे हप्ते अगोदर द्या आणि 1 लाख रुपये डिपॉझिट भरा। मग हे कोणत्या नियमात बसतं? मग ह्या गरीब महिलेवरती अन्याय का? आणि हे लोन करून 4 ते 5 महिने झालं, त्यांनी आम्हाला असं नाही सांगितलं की तुमची डॉक्युमेंटची पूर्तता झाली नाही। आणि हे उपोषण करून 2 दिवस झालं आणि रात्री संध्याकाळी 9:30 वाजता हे लेटर त्यांनी आमच्या हातात आणून दिले आणि आम्हाला सांगितले की तुमच्या कागदाची पूर्तता नाही आहे। मग ते उपोषण केल्यानंतरच हे लेटर त्यांनी आम्हाला का दिलं? जर आमच्याकडून कागदाची पूर्तता झालीच नव्हती तर तुम्ही आम्हाला 5 लाख रुपये लोन देतो म्हणून असं का बोललात? मग 5 लाख रुपये देण्यासाठी तुमची बँक अपुरी कागद घेते का? जर तसं काय असेल तर तेही आम्हाला सांगावं, तर ह्या ताईंना न्याय मिळावा, जातीवाद होऊ नये, गोरगरिबांनी पुढे जावावं एवढंच आम्हाला वाटतं। अली प्रकाश कदम, राहणार काकी, तालुका पन्हाळा। मी गारमेंट व्यवसायासाठी बँक ऑफ इंडिया कोडोली इथे अर्ज केलेला होता। तो अर्ज मंजूर पण झालेला असताना तिथल्या मॅनेजर घाटगे मॅडम यांनी तो अर्ज नाकारलेला आहे आणि गेली 4 ते 5 महिने झालं त्यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तरं देत आहेत। काल मी उपोषणाला, माझा पहिला दिवस असताना मी उपोषणाला बसलेली असताना मग त्यांनी ही कागदपत्र अपुरे आहेत म्हणून सांगितलेले आहे। मला न्याय मिळावा व त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी।